तर आज आहे माझा बर्थडे आणि माझ्या बर्थडेची मॉर्निंग एवढी गोड होते, म्हणजे छोटे छोटे पाहुणे सकाळीच विश करण्यासाठी माझ्याकडे आले. स्पेशली चिकू आणि हे तीन जे दिसत आहेत हे सोनियाच्या घरचे पाहुणे आहेत, म्हणजे तिच्या बहिणीची मुलं आहेत, सुट्टीमध्ये आले. रात्री सोनिया आणि अपराने मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर रात्री झोपेपर्यंत आम्हाला तरी 3-3:30 वाजलेच होते. आणि एवढा लेट झोपून सुद्धा आज एवढ्या सकाळी उठली ना मी, कारण की मला पूर्ण माझा बर्थडेचा दिवस एकदम चांगला घालवायचा होता. आवरलं, मस्त देवपूजा केली आणि म्हटलं चला आता बाहेर जाऊया, कारण की मंदिरामध्ये जायचं होतं. तर आधीच्या बर्थडेमध्ये असं व्हायचं, म्हणजे जेव्हा सिया नव्हती की बाहेर कुठेतरी जायचं किंवा मूवीला जायचं, कारण की दिवस छान स्पेंड झाला पाहिजे. पण आता असं झालंय ना की आधी सियाचा विचार करावा लागतो, म्हणजे तिकडे ती थांबेल नाही. सध्या तरी ऊन एवढं पडतंय ना, तर बाहेर जाणं तर शक्यच नव्हतं. आणि मूवीला जाणं म्हणजे अजून आम्ही सिया झाल्यानंतर एकदाही मूवीला गेलो नाही आणि पुढचा प्लॅन काहीच फिक्स नव्हता. त्याआधी म्हटलं पेट पूजा करून घेऊ. आणि आज आहे बर्थडे, तर त्यामुळे नॉनव्हेज खायचं नाही म्हटलं, तर मस्त प्युअर व्हेज रेस्टॉरंटला गेलेलो आणि काय भन्नाट टेस्ट होती मशरूम भाजीची, असं वाटलं नॉनव्हेजच खातोय. आणि एवढं छान डेकोरेट केलेलं हॉटेल होतं की सिया मात्र त्या डेकोरेशनला बघत बसली. म्हटलं एवढं तरी बरं आहे, कारण की जेवू देते आपल्याला. आणि परत रात्री बाहेर यायचंच होतं, कारण की नवरोबा बर्थडे सेलिब्रेट करणार होते. त्यासाठी त्यांनी टेबल आधीच बुक करून ठेवला, कारण की ज्या हॉटेलला आम्हाला जायचं होतं तिकडे खूपच गर्दी. जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही गेलो ट्रेंड्स मध्ये, कारण की शॉपिंग करायची होती. तर बर्थडेच्या दिवशी शॉपिंग कोण करतं माहिती नाही, पण आम्ही तब्बल 3 ते 4 तास तिथे घालवले. आणि असा होता माझ्या बर्थडेचा हाफ डे. तर भेटू सेलिब्रेशनच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.